दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतोय. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅक वरती आपण प्रभाकरला या ठिकाणी पाहतोय. टॅपिंग क्रिकेट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. आता प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न अखेर कोणताही पर्याय नव्हता, परंतु बॉल न सीमारेषा गाठली. बॉल चाललाय सीमारेषा, थर्डमॅन सीमारेषा क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 चौकार. पोहोचलते 23 या धावसंख्येवरती. जर गुरुनाथ अजून मित्रांनो एखाद 2 षटक थांबला ना मैदानाच्या आतमध्ये, तर तो लवकर मॅच फिनिश करेल असे संकेत तो दाखवतो. आणि पुन्हा एकदा हा चांगला फटका विश्वनाथ गुंडाप्पा स्टाईलनं, वीरेंद्र सेवक स्टाईलनं या फटक्याला खेचलं. डीप बॅकवर्ड पॉइंट आणि थर्डमॅनच्या अगदी मधोमध मारलेला हा चौकार. काय झोंबला त्याला खईस का काहीतरी येरा. चौकाराला आणि चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलते 27 या धावसंख्येवरती. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय प्रभाकर. यावेळेस चांगला फटका स्टेट हिट केलं, अगदी जमिनीला दणदण करत. बॉल चाललाय बाउंड्री लाईन, सीमारेषा पार, स्टेट ड्राईव्हचा हा चौकार. चौकार येते, चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलते 31 या धावसंख्येवरती. विजयासाठी अजूनही 21 धावसंख्येची गरज आहे. डीजे असे चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि पुन्हा एकदा फक्त दिशा दिली. बॉल फाईन लेग, लॉंग लेगच्या अगदी मधोमध चाललाय, सीमारेषा चिरत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. 4 ज्या पटकेची आवड होती ना, त्याच पटकेची निवड मैदानाच्या आतमध्ये केली फलंदाज गुरुनाथ. आणि त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय लगातारचे आलेले हे 4 चौकार. गुरुनाथ पहिल्या मॅच मध्ये अगदी लवकर परतला होता आणि त्यानंतर कुणालची देखील महत्वाच्या क्षणाला विकेट गमावली होती. आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय तो सामना गमावा लागला होता, परंतु यावेळेस बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी चौकार. डिस्कस करा. स्कोर कार्ड वरती धावा आहेत. आपण पाहतोय लगातारचे 5 चौकार मारले फलंदाज गुरुनाथनं. वैयक्तिक